ಭಾರಿ ಸ್ಫೋಟ ಆಗಿದೆ ಕೆಂಪುಕೋಟೆಯ ಬಳಿ. ಭಾರಿ ಸದ್ದು ಕೂಡ ಕೇಳಿಸಿದೆ. ಕಾರು ಸ್ಫೋಟಗೊಳ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಇಕೋ ವ್ಯಾನ್ ಸ್ಫೋಟಗೊಂಡಿರುವಂತಹ ಶಂಕೆ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಭಯೋತ್ಪಾದಕ ಕೃತ್ಯನ ಇದೆಲ್ಲ ಇನ್ನೂ ಖಚಿತ ಆಗಿಲ್ಲ. ಉಗ್ರ ಕೃತ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಖಚಿತಪಡಿಸಿಲ್ಲ. ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಫ್ಕೋರ್ಸ್ ಆ ಘಟನೆಯನ್ನ ನೋಡಿರೋರ ಬಳಿ ಅಥವಾ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಸಿಸಿಟಿವಿ ಫುಟೇಜ್ಗಳು, ಪ್ರಾಥಮಿಕವಾಗಿ ಏನೇನು ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕಲೆ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೋ ಅವೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಏನ್ ಕಾರಣ ಅನ್ನೋದು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿಲ್ಲ. बता पाएंगे कुछ? नहीं जी, हम कुछ नहीं, हम ये देखे, लपट देखा। हाँ। अपने छत से देखा, तभी मैं नीचे उतर के आया कि जरा देखूं कहाँ है क्या। और तो पता नहीं किसी तरह की कोई आवाज आपने सुनी? हाँ, बहुत जोर आवाज आई। बिल्डिंग खिड़की हिल गई, खिड़की हिल गई। आपका घर कितना दूर है इस ये जगह रहा से? गुरुद्वारे के पास। क्या हुआ सर, आप क्या बता पाएंगे कुछ? नहीं जी, हम कुछ नहीं, हम ये देखे, लपट देखा। हाँ। अपने छत से देखा, तभी मैं नीचे उतर के आया कि जरा देखूं कहाँ है क्या। और तो पता नहीं किसी तरह की कोई आवाज आपने सुनी? हाँ, बहुत जोर। हमने कहा क्या हुआ, हमने कहा धमाका हुआ है। उसके बाद हमने दूर से आके देखा, हमने दूर से हम क्योंकि करीब में जा नहीं सकते थे। फिर यहाँ पे साइड में हमने देखा इंसान का हाथ पड़ा हुआ, पूरा फटा हुआ। फिर आगे उस साइड देखा तो फेफड़ा पड़ा हुआ इंसान का। फिर इतना ये आदमी सोच भी नहीं सकता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान। गाड़ी इको बताई जा रही है, फिर सर क्या पता है गाड़ी वहाँ पे होंडाई का वो पड़ा हुआ है पूरा, उसके साथ में फेफड़ा आगे सामने उस तरफ? जी। अच्छा, बहुत सारी काफ़ी सारी गाड़ियाँ हैं वहाँ पे। तो हाँ, तो उसके एक गाड़ी के साथ साथ और भी गाड़ी लगातार? जी जी जी, तो एक गाड़ी के साथ यही सुनने में आया। आपके हिसाब से कितने लोग? सर हम वहाँ फिर आगे गए नहीं, इसलिए हम फ़ौरन इधर ही दूरी खड़े हो गए। यहाँ पे हमने देखा, सबसे पहले हमने फेफड़ा देखा वहाँ पड़ा, हमने लगा कि ऐसी होगा। फिर हमने सर को यहाँ पे SHO को बताया हमने कि यहाँ पे सर ये गोश्त पड़ा हुआ है यहाँ पर। उसके बाद हमें लगा कि ऐसी होगा गोश्त, लेकिन उसके बाद फिर हमने हाथ देखा, हम तो खुद शॉक्ड हो गए कि मतलब बयान नहीं कर सकते इस चीज़ को। के दहल पे मैं 3 बार गिरा हूँ, उठाऊँ फिर गिरा हूँ, होता है धरती फटने वाला है, इतनी तेज धमाका हुई है। ठीक है, तो मैं दुकान छोड़ करके एकदम से भागा। मेरे साथ ही बहुत सारी पब्लिक भागी, एक पे एक पब्लिक गिर रही थी। उस टाइम ऐसा लड़ रहे थे कि हम कुछ पल में दूसरा धमाका हुआ था, हम मरने वाले हैं। ऐसा लग रहा कि हम बचने का चांस, ऐसा लग रहा कि मौत को मुँह से देख रहे हैं, इस तरह से नज़ारा था। तो मैं भाग करके साइकिल मार्केट में गया, वहाँ जा करके मैं एक कोल्ड ड्रिंक लिया। 2 बंदे को ने मेरे पे अच्छे से काबू किया, मेरे को समझाया कि पर एविडेंस ना हो। ये देखिए सामने आप देखिए, वहाँ बिल्कुल देखिए दिनेश, हम ये बात कर रहे थे कि आखिर इस मामले में कितने लोग हताहत हुए हैं। तो अभी जो LNJP जहां पर इन शवों को ले जाया गया, वहां हमारी बात हुई है, सूत्रों ने बताया है कि 9 लोगों के शव वहां पर पहुंचाए गए हैं। जी ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಶಬ್ದ ತುಂಬಾ ಜೋರಾಗಿ ಬಂತು ಅಂತ ದೂರದಲ್ಲಿರೋರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. AC ಏನಾದ್ರೂ ಸ್ಫೋಟ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾರ್ನೊಳಗಿನ AC ಸ್ಫೋಟ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸೌಂಡ್ ಆಯಿತು ಅಂತ. ಸೊ ಬೆಚ್ಚಿ ಬಿದ್ದಿದ್ರು ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಜನ. ಬಟ್ ಏನಾಗಿತ್ತು ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಆಗಿ, ಏನಾಗಿದೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾರ್ ಹೊತ್ತಿ ಉರಿಯೋದಕ್ಕೆ ಏನ್ ಕಾರಣ? ಹಾಗೆ ಒಬ್ರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಸುದ್ದಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ದೊಡ್ಡ ಸ್ಫೋಟ ಕೂಡ ಕೇಳಿ ಬಂದಿದೆ. ಗಾಯಾಳುಗಳು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟೇ ಕನ್ಫರ್ಮೇಷನ್ ಸಿಗಬೇಕಿದೆ. ಘಟನೆ ನಡೆದಿರುವಂತಹ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಬೀಡು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕಲೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಗ್ನಿಶಾಮಕ ದಳ ಸಿಬ್ಬಂದಿ, ಶ್ವಾನದಳ, NSG ತಂಡ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಘಟನಾ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಅದರ ಅವಶೇಷವನ್ನ ನೋಡಿದೀವಿ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾಗಿದೆ ಅಂತ. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಫೋಟದ ತೀವ್ರತೆ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ದೃಶ್ಯಗಳೇ ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಒಂದ್ ಕಡೆ ಘಟನೆ ನಡೆದಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದ ದೃಶ್ಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾರ್ಗಳು ಹೊತ್ತಿ ಉರಿತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಸ್ಫೋಟದ ತೀವ್ರತೆಗೆ ಕೆಲವೊಂದು ಈ ಕಾರ್ನ ಪಾರ್ಟ್ಸ್ಗಳು ಛಿದ್ರವಾಗಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿವೆ ನೋಡಿ, ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾಗಿದೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ಏನಾಗಿರ್ಬೋದು? ಒಂದು ಕಾರ್ನ AC ಸ್ಫೋಟ ಆದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗುತ್ತಾ?
ಬೇರೆನಾದ್ರೂ ಕಾರಣಗಳಿದೆಯಾ? ಏನ್ ಸ್ಫೋಟಕ ಇರಬಹುದು? ಈ ಕೃತ್ಯದ ಹಿಂದೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇನ್ನಷ್ಟು ತಿಳಿದು ಬರಬೇಕಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಆಟೋ ನೀವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಛಿದ್ರ ಆಗಿ ಹೋಗಿದೆ. ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ವಾಹನಗಳು ಕೂಡ ಸ್ಫೋಟಗೊಂಡಿವೆ.